कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतोय की महापालिकेनं इच्छुक उमेदवारांच्या ज्या अर्जासाठी लागणारे जे कागदपत्र आहेत ती मिळवण्यासाठी एक खिडकी योजना आहे ती सुरुवात केलेली आहे। आपण सध्या आहोत कोल्हापुरातल्या व्ही.टी. पाटील सभागृह आणि या ठिकाणी पाहतोय की महापालिकेचे जे विविध विभाग आहेत, पाणी पुरवठा विभाग, इस्टेट विभाग, त्यासोबत अग्निशमन विभाग, वर्कशॉप विभाग, नगररचना विभाग, परवाना विभाग यांचे जे नाहरकत दाखले देण्यासाठी हे या ठिकाणी विविध अधिकारी बसल्यात आपल्याला दिसून येते। कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरुवात झालेली आहे। जवळपास 20 प्रभागांसाठी 81 नगरसेवक आहेत ते या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहेत। त्यासाठी इच्छुक उमेदवारांची प्रचंड अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि याच ठिकाणी हे सगळे जे आहेत ते आपल्या नाहरकत दाखला घेण्यासाठी या ठिकाणी आल्याचं आपल्याला दिसून येते। आणि प्रत्येकजण पाहिलं तर जे अग्निशमन विभाग असेल किंवा परवाना विभाग असेल त्यांची काही देणी असेल तर ते देणी दिल्याशिवाय या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरता येत नाही आहे। त्याच्या कागदपत्रांची पूर्तता करताना या ठिकाणी हे सगळे नगरसेवक इच्छुक नगरसेवक आहेत किंवा इच्छुक जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळते। खूप मोठ्या प्रमाणात नोंदणी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। जवळपास 300पेक्षा अधिक जे इच्छुक आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूणच पाहिलं तर गेल्या 2 दिवसात जवळपास 300पेक्षा अधिक जे आहेत ते उमेदवार असतील, त्यांचे प्रतिनिधी असतील, या कागदपत्रांची पूर्तता करताना या ठिकाणी दिसून येत आहेत। जोपर्यंत NOC मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी पाहिलं तर त्यांना कोणतेही अर्ज भरता येत नाही आहे। आणि खरं पाहिलं तर उद्यापासून या सगळ्याची प्रक्रिया आहे ती सुरुवात होणार आहे। उद्यापासून अर्ज दाखल केले जाणार आहेत आणि त्यासाठीची जी पूर्तता आहे हे सगळे जे इच्छुक उमेदवार आहेत ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खूप मोठी गर्दी आहे ते व्ही.टी. पाटील सभागृह या ठिकाणी एक खिडकी योजना जी महापालिकेने सुरू केलेली आहे त्यासाठी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।